घोरपड खाल्ली घोरपड आहे. गेला ना. घोरपड तर मित्रांनो बघू शकता घोरपड खाल्लेली आहे सापानं. भारतीय नाग, इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा घोरपड खाल्लेली आहे मित्रांनो. आपण धनेगाव या ठिकाणी तोंडापासून अटॅक केला आहे सापानं आणि पूर्ण खाऊन टाकली होती. नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र अनिल पवार. अनिल पवार व्लॉग चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत आहे. आणि आपला आदिनाथ आहे, याच्या मामाची तर साप निघाला आहे. तर आम्ही स्नेक रेस्क्यू करण्यासाठी चाललेलो आहोत. आपला हत्यार कसा हत्यार. आता आम्ही चालू साप पकडण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. जातो आम्ही साप पकडणार. तर भावांनो आम्ही आलो आहेत त्याने गावच्या शिवारामध्ये. पोलीस बघून गाडी चालवा. तर आपण शेतामध्ये साप आहे, परंतु इथे जनावरे आहेत. आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला सापाने फणा काढला होता, शेरी साप आहे म्हणून आपण आलेलो आहोत. खूपच असा कठीण रस्ता होता आणि तो आम्ही पास केलेला आहे. हा आदिनाथचा मामा आहे. कशा खाली हा फणा काढला होता का? कातनीला आले का? बरं ठीक आहे. भावांनो तुम्ही बघितलंच असेल आपल्या आदिनाथचे मामा आहे ते शेत आहे. बघू शकता या ठिकाणी बैल आहेत. तर हे इथं बैल आहेत आणि बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो त्यांचा कोटा आहे. त्याच्यामुळे आपण साप पकडण्यासाठी आलोय आणि पकडून मित्रांनो पर्यावरणात रिलीज करून देणार आहेत त्याला आपण. तर भावांनो हा आदिनाथचा दुसरा मामा आहे. कुठं आहे? हा दिसाला का? हा तर मित्रांनो हा कोबरा आहे, इंडियन स्पेक्टिकल्ड कोबरा. नाही खाल्लंय त्यानं काय तर. काय काय कसा आहे? धडधडीत. तर भावांनो बघू शकता स्पेक्टिकल्ड कोबरा आहे. त्याला भारतीय नाग म्हणतात. अतिशय मोठ्या साईजचा कोबरा आहे. तरी असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. आपण त्याला व्यवस्थित असं रेस्क्यू करूया आणि पर्यावरणामध्ये रिलीज करूया. बघू शकता कसा पाईपाच्या खाली बसलेला आहे. आणि यांनी बहुतेक उंदीर वगैरे खाल्लेत. उंदीर आहे ते बघा इथं. उंदीर खाण्यासाठी आला होता. आणि मित्रांनो पकडण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे ह्यांनी दगड वगैरे घालून मारून टाकला असतं भीतीपोटी. पण आपण त्याला जीवदान देत आहोत, पकडून त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करत आहोत. तर भावांनो बघा खाल्ले उंदीर खाल्लाय. बघू शकता अतिशय बिग साईजचा भारतीय नाग आहे. बिग साईज आहे पूर्ण. खाल्ले रे ना उंदीर खाल्ल्यामुळे. पोता ना घेत मित्रांनो बघू शकता किती बिग साईजचा पाना आहे याचा. तर मित्रांनो हा भारतीय नाग आहे. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं आणि अशा प्रकारे सापाची बाईट झाल्यानंतर द्यायकडे सर सर का तुम्ही फुटणं पुढे करून काढूया. तोंड कसं लावायचं? उंदीर खाल्ल्यामुळे ते बसलेला आहे. ती मोठा नाही, साईज त्याची एवढीच असते. बिग साईजच आहे पण ती उंदीर खाल्ल्यामुळे ती मोठा वाटत आहे. तर बघू शकता स्पेक्टिकल्ड कोबरा आहे, भारतीय नाग आहे आणि त्यांनी उंदीर खाल्लेले आहेत. प्रकारे आपण धनेगाव सारोळा या शिवारामध्ये हा नाग पकडलेला आहे. तर मित्रांनो ह्यानं बेडू कोणा तर उंदीर खाल्लेले असणार आहेत असं पायपात. हा 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 मग ती बेडकं खाण्यासाठी झालेला आहे तिथं. तर वाहन बघू शकता याने काय खाल्लेला आहे. सरडा खाल्लाय. घोरपड खाल्ली आहे. बघ बघ व्यवस्थित घे. गेला ना. तर मित्रांनो बघू शकता घोरपड खाल्लेली आहे सापानं. भारतीय नाग, इंडियन स्पेक्टिकल्ड कोबरा घोरपड खाल्लेली आहे मित्रांनो. आपण धनेगाव या ठिकाणी पकडला साप. आणि हे घाबरले कशामुळे होते की ह्या सापाची साईड एवढी मोठी दिसत होती की घोरपड पोटात गेल्यामुळे ह्याची साईज मोठी दिसत होती. तर आपण बघू शकता आपण पकडलेला नाग हा. त्याला पॅक करूया ह्याच्यामध्ये पोत्यामध्ये आणि पर्यावरणामध्ये रिलीज करूया मित्रांनो. असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका आणि साप मारू नका. साप वाचवा. साप हा पर्यावरणाचा हिस्सा आहे मित्रांनो. सापाला मारू नका. पोत फाकून बस ठेव.
अशी घोरपड खाल्लेली आहे बघू शकता या ठिकाणी. बघा हा नाग आहे आणि ही घोरपड आहे. घोरपड जवळ घेतली. तर मित्रांनो बघू शकता किती मोठ्या साईजची घोरपड खाल्लेली आहे त्या नागाने. साईजचा साप आहे. पाण्यात ही पसते का त्याला मग पचले असते आता हे बाहेर काढून. काय ना ती खाल्लेली पसते असते ना तेवढी. हा पचते ना ती खाल्लेली. आता काय विषय होतोय की साप 4-5 दिवस पुन्हा 4-5 दिवस बाहेर जात नाही. ती 4-5 दिवस खायची काय गरज नाही पुन्हा ह्याला. पचन क्रिया होते. अखंड घोरपड खाल्लेलं बघू शकता. घोरपडीचा पण स्पीड खूप असतो आणि घोरपड पळून जाते, परंतु ही घोरपड अशी पायपा जाऊन बसलेली आहे. म्हणजे स्टॉप झाल्या थांबल्या तिला धरलेली आहे घोरपड आणि तोंडाच्या बाजूनच पकडलेला तिला. कसं काय रे जात असते आम्हाला माहित आहे. तिकडून दिसा लागली. थांब जरा. पोतं किती पोतं पोत घे लवकर. खेळणार आहे तर मित्रांनो बघू शकता काळ्या पिशवीमध्ये फास्ट जातो कोबरा, कारण त्याला काळा दिसतं स्पष्ट, अंधार दिसल्यामुळे तो जातो. तर मित्रांनो पॅक केलेला आहे स्पेक्टिकल कोबरा पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहेत. असा व्हिडिओ बघून कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका आणि जाता जाता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जावा. नाही लावत. ही घोरपड खाल्लेली आहे मित्रांनो. तोंडापासून अटॅक केला आहे सापानं आणि पूर्ण खाऊन टाकली होती आणि सापाची साईड अशी मोठी झाली होती त्यामुळे घाबरले होते. लय मोठा साप आहे म्हणून आपल्याला फोन केला, त्यामुळे आपण आलतो. पकडलाय पर्यावरणाचा रिलीज करणार आहे. तर मित्रांनो 5 मिनिटापूर्वी आपण हा साप पकडला होता. तर आपण पर्यावरणामध्ये रिलीज करण्यासाठी आलेलो आहेत. स्पेक्टिकल्ड कोब्रा नाग तो जंगलामध्ये रिलीज केलेला आहे आणि तो जात आहे.